ब्लॉग्स विथ धनू आणि हा आहे माझा दुसरा ब्लॉग ज्यात आपण उन्हाळ्याचे वाळवणीचे पदार्थ बघणार आहोत. पहिला पदार्थ आहे पापड. इथे आता तुम्ही बघताय ब्लॉगमध्ये की हे जे पापड बनवले जातात ते उडदाच्या डाळीचे बनवले जातात आणि ते पापड कसे बनवले जातात ते आता ब्लॉग्समध्ये आपण उन्हाळा म्हटला की सगळ्यांचा वाळवणीचे पदार्थ बनवले जातात, जसं की पापड, फेण्या, लोणचं, मुरंबा हे सगळे पदार्थ आपण उन्हाळ्यात बनवतो आणि मग ते श्रावण जेव्हा असतं तेव्हा ते खाल्ले जातात. इथे आता आपण पापड लाटणार आहोत. पापडाची साईज थोडी छोटी ठेवणार आहोत म्हणजे ते सुकते वेळी सोपं पडेल, पटकन सुकतील आणि मग ते व्यवस्थित राहतील बरेच दिवस. जर पापड थोडे मोठे असले तर ते सुकताना प्रॉब्लेम येईल, म्हणून आपण इथे साईज थोडी छोटी करणार आहोत, म्हणजेच मीडियम करणार आहोत, म्हणजे ते लगेच सुकतील आणि ते तळताना पण खूप मस्त तळले जातील आणि चवीला सुद्धा खूप छान येईल. तुम्ही बघताय की पापड सुकायला ठेवलेत. हे पापड व्यवस्थित सुकले, मस्त असे कडक थोडे झाले की मग आपण ते तळतो आणि मग मस्त चविष्ट असे पापड आपण घरच्या घरी बनवून खातो. जे घरी बनवलेले आणि घरगुती पापड त्याला आपण बोलू शकतो. असं छान मस्त तुम्हाला इथे दिसत असेल ब्लॉगमध्ये की मस्त आता ते थोडेसे जे पापड आहेत ते सुकलेत आणि मग आता आपण ते तळू आणि मस्त कुरकुरीत असे